आणि लोकांना माहीत नसतं किंवा ते जास्त खाली केलेलं असल्यामुळं खड्ड्यामध्ये दाबतात आणि ते वाळून जातं. आणि याच्यामध्ये ही ग्राफ्टिंग थोडीशी वर केलेली आहे, परंतु याचा दुष्परिणाम असा आहे, याचं नुकसान असं आहे की झाड जे आहे, बऱ्याच वेळेस मी स्वतः माझ्या बागेमध्ये बघितलं आहे, झाड वाळून जात असतं, मोडून जात असतं. मग झाड वरती मोडत असतं. जी ग्राफ्टिंग खाली केलेली आहे त्यानं ते वरती झाड मोडत असतं. मग वरती झाड मोडल्यानंतर जी ग्राफ्टिंग आहे ती वरती असल्या कारणाने त्याचा फायदा होत नाही. कारण जिथून ग्राफ्टिंग केलेलं आहे त्याच्यावरती जर झाड मोडलं तर ते झाड नंतर खाली गावरान झाड होऊ शकतं, कलम ते झाड होऊ शकत नाही. परंतु स्टोन ग्राफ्टिंगमध्ये झाड खाली बांधलेलं असल्या कारणाने माझे झाडं वरती मोडले होते, पण खाली बांधलेलं असल्या कारणाने परत त्याला नवीन देशे फुटले आणि ते झाड सक्सेस झालं. परंतु हे इथून जर मोडून गेलं तर कलम तर वरती केलेलं आहे, याचं नुकसान होऊ शकतं, हे झाड बाद होऊ शकतं, खराब होऊ शकतं. असे प्रत्येक गोष्टीचे आपले फायदे आणि नुकसान दोन्ही असतात. मंडळी, सध्या पाऊस पडलेला आहे, शेतामध्ये आपल्या गारा आहे, चिखल झालेला आहे, त्यामुळे थोडंसं हे झाकायला प्रॉब्लेम करणार आहे. परंतु आपण आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने आपण हलकं फुलकं त्याला असंच दाबून घेणार आहोत. जिथं आपल्याला वेळ कमी लागायचा तिथं थोडासा जास्त लागणार आहे, कारण पाऊस पडलेला आहे म्हणून, चिखल असल्या कारणाने. परंतु काही हरकत नाही, आपण याप्रमाणेच लागवड करणार आहोत आणि हलकं फुलकं दाबून घेणार आहोत याला. बस वेळ लागेल थोडा जास्त, काही हरकत नाही. मंडळी, फळबाग लागवड, तण व्यवस्थापन याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.